नमस्कार, आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, एक मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. फेब्रुवारीचा हप्ता, नवीन अपडेट काय जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आता या योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय नेमका काय, चला जाणून घेऊया. राज्य सरकारने फेब्रुवारी 2026चा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने यासाठी 277 कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधीत वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. यामुळे येत्या काही दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषानुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. आता फक्त 6 दिवस शिल्लक आहे. ज्यांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही त्यांनी तातडीने मोबाईल किंवा कॅम्प्युटरवरून दुरुस्ती पूर्ण करावी, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो. ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप ई-केवायसी दुरुस्त केलेली नाही त्यांनी 31 मार्च पर्यंत ती नक्की पूर्ण करा, जेणेकरून फेब्रुवारीचा हप्ता आणि पुढील सर्व हप्ते नियमित मिळू शकतील. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.